कवठे महाकाळ उपजिल्हा रुग्णालयासाठी ट्रामा केअर सेंटर व 100 खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची सकारात्मक दखल। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय कवठे महाकाळच्या सर्वांगीण विकासासाठी अत्याधुनिक ट्रामा केअर सेंटर सुरू करणे आणि विद्यमान 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे 100 खाटांच्या सुसज्ज रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाल विकास तसेच सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री माननीय नामदार सौ मेघना दीपक साकोरे बोर्डीकर यांच्याकडे सादर करण्यात आला। सांगली मिरज दौऱ्यानिमित्त राज्यमंत्री सौ साकोरे बोर्डीकर यांनी भेट दिली असता उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय भोसेकर यांनी रुग्णालयाच्या विकासासंदर्भातील विविध मागण्यांचा प्रस्ताव त्यांच्याकडे सादर केला। प्रस्तावात कवठे महाकाळ हा सीमावर्ती तालुका असल्याने परिसरात वारंवार होणारे रस्ते अपघात, वाढती लोकसंख्या आणि तातडीच्या आरोग्य सेवेची वाढती गरज लक्षात घेऊन अत्याधुनिक ट्रामा केअर सेंटरची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली। तसेच रुग्णालयाचे 100 खाटांमध्ये श्रेणीवर्धन झाल्यास माता बाल आरोग्य सेवा, शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभाग तसेच इतर विशेष वैद्यकीय सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील आणि हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असे यावेळी सांगण्यात आले। याप्रसंगी नर्सिंग ऑफिसर साईराज ठोंबरे, कार्यालयीन लिपिक अनुपमा बोंगाळे, लेखापाल अभिजित पाटील, वैभव भोसले तसेच उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। राज्यमंत्री सौ मेघना साकोरे बोर्डीकर यांनी या प्रस्तावाची सकारात्मक दखल घेत रुग्णालयाच्या विकासासाठी शासन स्तरावर आवश्यक त्या बाबींचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। कवठे महाकाळ उपजिल्हा रुग्णालयात अधिक सक्षम, आधुनिक, दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली। केपी महाराष्ट्र प्राईम न्यूज मुख्य संपादक प्रशांत आठवले।